किती वेळ झालाय बस आली नाही आता. रोज तर येते वेळेवर. आज उशीर झालाय वाटतं. हा ना, ती कधी येणार? लय उशीर होतोय कामाला जायला. का हो बाबा, हा काय झालंय? कुठं काय झालंय? मग आज काय करता तुम्ही? अरे बाबा, म्हाताऱ्या माणसाचं असंच होत असते. हो का? मग बरोबर. जाऊ द्या, मरू दे तिकडे. बस. आयला. ओ, तिची जागा आहे ना भरपूर. हा? तिथे आहे ना जागा. ती काय मालकीची आहे का? ही माझ्या बापाची आहे. तुमच्या बापाची आहे वय? हा, मग राहा तुम्ही तिथे. ही जागा आहे ना, एवढी आपली आहे, एवढी अशी. इथपर्यंत वय? हा मग तर ही जागा आहे ना एवढी. सरका ना तिकडे. काय करताय? मी काही केलंच नाही अजून. करणार आहे. म्हणजे एवढं काय करणार आहे? हं? काय करणार आहे? गाडीत बसून जायचं काम, दुसरं काय करणार? मग एवढं जवळ कशाला येताय तुम्ही? चिपका चापकी करताय का बरं? का बरं? म्हणजे मला काय लूट झालेली आहे का? ते जागा आहे ना तुमची, हा. तिथेच थांबा. नाही, स्टँडची जागाच मी भाड्यानं द्यायले. पूर्ण स्टँडची जागा? हो हो मग दुसरे माणसं थांबतात ना. हो, दुसरे माणसं थांबतात, मग? पण आमचा तिरस्कार नाही का तिथे. आम्हाला कुशाला असे जवळ येऊन देतात. सरका तिकडे. हा? बरं बरं, इथपर्यंत आहे ना तुमची जागा? हा, इथपर्यंत? इथपर्यंत, हा. ठीक आहे, मी इथे थांबते. चालेल. तर 1 2 आणि ही हात बर काशी. हा. ओ, हं? आता म्हंटले ना इथपर्यंत आहे म्हणून. हे बघा, हे लाईन पण काढली तुम्ही. ही मी नाही काढेल. हे काढली होती ना आता बघा. हे ती सर हद्द होती, ती बुजली. बरं का? बाबा, मला जायचंय. 10 मिनिटं माझी बस येते. 10 मिनिटं थांबू द्या मला. 10 मिनिट? हा. पण मग काय? एक सांग का, सांगा ना. मी अगोदर फसलो. कस काय? मला वाटलं माझी मंडळी इकडून कशाला आली बा. सेम आहे, सेम, नो डिफरन्स. माझ्यासारखी वय? बिलकुल. अहो काका, काय बोलताय? वय बघून तरी बोला. अरे बाबा, कलर असा आहे, हाईट अशी आहे, आणि हे सुद्धा असंच आहे. एकदम भारी, एकदम भारी. आणि दुसरं असं आहे ना का, अहो काय करताय? काहीच नाही करी. वय बघा तुम्ही, करता काय? वय कशाला म्हणता माझ्या कोकणामध्ये कुपाटीला, माहित आहे ना? नाही माहित. हे केवढ्याच घेतलं हे? दुरून विचारा ना. हात कशाला लावताय? हात लावायची गरज आहे का? का बरं, शॉक बसतोय का त्यानं? नाही, मला विचारा हे कितीला आहे. कितीला? मी सांगते कितीला आहे म्हणून. ये 100 रुपयाला आहे. हा, सर्दी झालती का जास्त म्हणून 100 रुपयाला? काय 100? 100? हा, मला ना थोडं ऐकायला कमी येतं ना. आणि हे वरच हे 50 ला आहे. हे केस का बरं अजून काळेच आहेत? मी विचारतोय बा, काळे आणि थांबा ना गप्प, माझी बस येते. थांबा ना 10 मिनिटं. सांगितलं ना तुमची जागा आहे ना. थांबा तुम्ही 10 मिनिटं, मी जाणार आहे निघून. तुमची बस मी इथं थांबून देणार नाही. का? अहो मी इथूनच जाते रोज. हो, पण ती तुमची बस नाही थांबून देणार. सरकारी असेल ना महामंडळाची, ती थांबून देईल. बरोबर, म्हणजे सरकारीच येणार आहे, त्याच्यातच जाणार आहे मी. बरं, मी काय म्हणतो, हा. काय म्हणतो तू गड्या, मला ना एक आठवण अशी झाली. काय? माझ्या बायकोचा चेहरा एकदम असा इथं आला कसा, पण नंतर बघितलं ना, अरे हे तर अनोळखी आहे, पण शेम आहे बाबा, काही फरक नाही बिलकुल. कशाला टच करताय हो बाबा? दुरून बोला ना. बाबा, याच्यात बिजली नाही, पॉवर नाहीये, लाईट नाहीये. पॉवरनी तरी करंट लागतं ना मला. खरं? मग बरं, मग करंट लागत असेल ना 1 सेकंद. काय करताय? गप्प बसा. जाऊ द्या बाबा, आजच्या दिवस. अहो मी लय म्हातारी बघितलं, पण तुमच्यासारखं चावट म्हातारा पहिल्यांदा बघते बरं का. नाही, मला चावता येतं अजून, मी हरभरे सुद्धा चावतोय. माझ्या आजोबा ना तुमची वयाची, तुम्हाला काही कळतं का? त्यांना काला जगून दिला अजून. काला जगून दिला? मग मारून टाकायचं का काय? मग नाही, माझं एक मत होतं, तेव्हा आमची ही जागा आमची आहे ना, तर मग थोडं. का बरं? जागा तुमची आहे ना, तर जागावर राहा ना. मी थोडी तुमची आहे. माझ्यावर असा हात ठेवायची काय गरज आहे तुम्हाला? पण ठेवून पाहिलं बा, त्यानं काय होतं असं? कशाला पण? बा, आपली उंची सारखी बसते का हे पाहिलं मी. नाही, माझी जास्त आहे. कमी आहे तुमची, माझ्यापेक्षा कमी आहे. मला ना एक चुमो. ओ, लय चावड बोलताय बरं का तुम्ही. लय हाणेल मी तुम्हाला धरून. का बरं? चपलेन मारेल, जास्त बोलू नका. आणि मग पुन्हा पायात चप्पल गेला, पाय पोलतील ना.
हे पाय जर पळाले तर म्हणशील द्या तुमचे बुट्ट. काय बोलताय आता मरणार आहे तुम्ही थोड्या दिवसांनी आणि काय 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 बोलताय तुम्ही करता का काय नाही नाही थोड्या वेळानं का मग मरानं पण पहिला मी लय आणेल बरं का तुम्हाला मी लय आणेल लय किती भरपूर किती किलो मरापर्यंत आणेल किती मन लय जेवढं मान किती आहे पाहिल्या तुमचं जेवढं मान आहे तेवढं किती माझा मन 40 किलोचा आहे आणि असा वजन माफी जर भरला तर 16 पायलीचा आहे. कोकणामध्ये 12 पायलीचा आहे. माझा 16 पायलीचा आहे. कितीचा देव सांग तू आला बाबा बापरे लय एक एक लय डोकं दुखतंय अहो जावा ना हो तुम्ही जावा ना हो कशाला हो मी जाऊ जावा तुम्ही तिथे थांबा नाही ना अजून सामान गोळा करेल नाही माझे. कसलं सामान मला जावा फिरायला जायचं हनुमूनला तो जोडीदार नाही कोणी. हनीमून हा का रे करतोय काय करतो काय म्हणजे आपल्या जागेवर म्हणजे उभं राहू नको. तू काला आला ते म्हणतात ते जागा त्यांनी भाड्यावर दिलेली आहे, म्हणजे घेतलेली आहे भाड्यावर दिली आहे. छोकरा आहे माझा. ती जागा मग आज उपयोग घ्यायचं काय नाही आता. अरे पण नावरा हानिवारीला माझं आहे पर. बरं, मी घेऊन काय जा घरी तुम्ही. जिथं करतो काय घरी जाय ना कोण तू. तू आला का आला इकडे मरायला. अरे मी आलोय तुला पाहायला. जावा अहो, तुमचे बाबा आहे का जावा त्यांना घेऊन जावं चावट ते वैताग दिला इथं मरण नाही बी. ए बऱ्या शिरप्या आईला तू ना तू काय काम होत इड तू काय करतो यायचं रा- हा. मारतो का लगेच. मग काय करू तू जाय बळ इडून मला गावाला जायचंय. कोण बाई आता मला काय माहिती ते ती गाडी माझ्या बसायला आली. ऑफिसला जाते बसचं वाट बघते मी ते म्हणतात इथे थांबू नका माझी जागा आहे म्हणून. तुला आहे ना तुला मात्र काय सांगेल का त्याला कोण बाहेर पाठी जाऊ नको. तू नखरे अजून गेलेच नाही का. आयला. अरे तू तू लायकी का मग बाप आहे तुझा मी. मग आता बस मार डोकं आहे तर बाबा मार होतो. बरं मग तो काय मत आहे. तुझ्या करतोय काय पण. अरे मला गावाला जायचंय. ही गाडी दे मला चल हा गाडी दे मला. हा गाडीत तंगडे पुराण. हो जावा तुमच्या पप्पांना घेऊन जावा बरं का लय डोकं खाता बरं का ते जावा तुमच्या बाबांना घेऊन. खरे ओली ओली पाहिजे आवल्याला जायचं पुरत खाली पाहिजे. मी काही करील पण चल. अरे भाऊ गाडीवर जर बसला ना ना तर 10 दिवसाला मला नाव घाला लागत तुझ्यावाला. काय म्हणला तू. तुला गाडी जर दिली ना 10 दिवसाला तुला डायरेक्ट दावा घाला लागत. अरे मग कोण 15 दिवसानं घालतंय येड्या. अरे ओली ओली पाहिजे आवल्याला जाय तुझ्या जर सायकल पाय पुरतील तुझ्या मोटरसायकल पाय पुरतील का. बरं तुला नेमकं म्हणायचं काय तू ना तू तू गाडी जिंक. बाबा की नको करू काय रे बाप. अरे मी तुझा बाप आहे. हाय म्हणून बाप म्हणून तो काय काम आहे स्टँडवर. कुणी बायाला का त्याला काय ना काय डोकं लावत राहतो. बरं सगळ्याचे ती म्हातारी मग त्याला घराच्या बाहेर काढी जाऊ नको म्हणून. मग मला आजारी देतो का. टांग्याला पळणार आहे मी. कधी येणार काय माहिती. त्या ठेकीला त्याचं डोकं लावलं ती ठेकी ये बरं ते घरी भांडण मिटलं नाही. का बरं घरी जाऊन भांडण करा ना हो तुम्ही जावा ना घरी. हा? लय डोकं दुखतंय तुमचं ऐकून ऐकून घरी जाऊन भांडण करा तुम्ही. तुम्हाला कुठं जायचं. मला जायचंय जरा ऑफिसला जायचंय. जाऊ सोडू का. नाही जाते मी बसने जाते मी रोज. नाही आज बस फेल झाली ना. बस नाही येऊ शकत आज. हो का मी तिकडून झालं ना बस पुढचं टायर फुटले. ए बरं ए अरे तू जाय बाई ना. म्हणून एवढा वेळ झालाय कधीपासून वाट बघते हो मी. रे जाय घरी. ए बऱ्या तू माग सरक बरं. का ना येला नेऊन घाल. माय मी घालतो नेऊन आटे. अरे तिच्या आईच्या राहिलं ते. बस माग. माग वय साठी बरं मी जावा ते का तुला वाटलं दिवस वाकडे अरे तुला काय घे नाही तू बाजूला वय हरामखोर ते शिकत. अरे तू वास करतो काय गाड्यावानी. अहो, कशाला मारते त्यांना हा? कशाला मारते त्यांना. चल आपण मी तुला नेऊन घालतो ना. ओ नाही पोच करतो ना. नको नको बघते मी दुसरी गाडी. नको 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 राहू द्या. आता गाडी भेटली तर ती तयार होई ना. नेमका काय करायचं मग इथं गाडी फेल आहे तिकडची. मी जाईल माझं कसं जायचं ते बघते मी. वाटामध्ये खिशे कापीच्या लोक काय करायचं. खिशी कुठे मला मी तर साडी घातलेली आहे. ते असेल ना. तिला खिसा नाही. काय आहे? खिसाला जीवला तुझ्या खिशात काय गांजाची पुडी चिलीम सोडून तुझ्या खिशात काय जीवा. अरे इडे आहे ना हे काय या घेतो तुला जर तुला घेतो का एक मूर्ख मी त्या यायचा मांजर चोर तेच का. या पुढे नेऊन सोडतो मी तिला कामाला जायचं हाफिसला. कुठं हाफिसला नाही मला नाही यायचंय तुमच्या सोबत. नको नको बाई या म्हाताऱ्या बाई थांबू नको. हा म्हातारा इतका चावनट म्हातारा आहे. आणि तुम्ही काय कमी आहे का. नाही मी त्याचा बरं आहे. मी सज्जन आहे. तेच ना मग काय हो? त्यांचेच पोर आहे ना तुम्ही.
तूच जर मला चावनाट म्हणतो लोक का नाही म्हणायचे हं? अरे तू तू बाजूला सर मला काय करतो त्या गाडीचे तिला नेऊन घालतो या पूर्वी नेऊन घालतो पुढं कुठे जायचंय तू तू टांग पाय बर तू पुढं तिच्या नाही नाही मी उडी मारून बसत असतोय गाडी उडी मार बस तू कुठं बसू का बस त्या गाडीत जाय तू नको बाय घेऊन अरे इकडे होय, हो का? हिला तू कधी बेकार बरे गाडचा तू तू ना तू एक काम कर काय? हो इकडं सर माग तुझ्या तगडे पुरण बसायचं का गाडी नाही नाही ही सर आधी आहे ना हा ए बऱ्या मर नाही तर रे. जे गेले घरामध्ये सुख पडणार नाही थांब रे तू थांब 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 काय काय नाटक लावलंय काय माहिती बाबा काहीच नाही केलं. नाटक नाही तमाशा नाही 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 मला नाही अगं, हा म्हातारा लय चावणार आहे तू बस गाडीवर ऐ ऐ बस 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 अरे मला येऊ दे ना तुला काय येऊ देतो येऊ दे तर खरं नको नको अरे येऊ दे सोळा सोळा गाडी अरे येऊ दे ना अरे येऊ दे सोडा 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 गाडी सोडा सोड. अहो, सोडा ना जाऊ द्या ना मला उशीर होतोय जाऊ द्या ना मला दम लागला चला करा स्टार्ट काय करायला म्हाताऱ्याला बसू का हा बस लवकर करा स्टार्ट मी आलो तुला घ्यायला पटकन हा येतो तुला क्वार्टर घेऊन येतो सोड तू सोडा तुम्हाला येतील ते घ्यायला सोडा सोडा तुला क्वार्टर घेऊन येतो सोड तू ए बाय आज का बाप तू मार खाशी बघ माझा जाऊ दे खाऊ दे सोडा ना हो. नाही नाही ओ सोडा मला ना यायचं काका. बसून बंद करा मला नाही यायचं तुमच्यासोबत बंद करा बंद काय तमाशा लावले काय माहिती मला नाही यायचं तुमच्यासोबत मला निघा येऊन देत नाही मग या आईचा मादर चोत निघा मला नाही यायचं बस गाडी बस मी तुला देतो या खाडीत लुट या खाद्या का बरं जावा आता तुम्ही दोघं निघा तो चाललाय काय द्यायला ह्याला जीवायला बोल एवढी गाडी रेस करतो त्याला हा येडे येडे ताकद काय म्हणती माहिती का तुला तू बस गाडी तो जावा निघा मी बाई तू याला लाड का लागते एवढा हा म्हातारा आमचं जुनं प्रियम आहे ओ काय बोलताय हा मग ती अशीच होती ना किती वर्षाचं प्रेम आहे ते 42 वर्षाचे 42 आणि माझं वय किती आहे हा माझं वय किती आहे 42 निम किती 21.5 म्हणजे जावा तुम्ही झोपा घरी जाऊन एकटाच मग एकटाच हिला घेऊन जातो तुला चांगलं झोपीन जातो घेऊन खरं हो, काय बोलताय तुम्हाला काय कळतंय का दे ना घरी दे ना पाठवून अरे अरे नको नको तू हो, नाही लागेल फेका नाही, फेका. नाही फेका तिकडे माझा बाप मेला तर मरू दे नाही लागेल त्यांना सोडा लागतो का तो लागतो का तो कोणी अहो पण माझ्या समोर करू नका ना मग मला पण घसीटतील सगळे लोक फेका तिकडे माणूस म्हणतो अरे बाबा आमचं जुनं प्रेम आहे अहो, कसलं प्रेम हो? आणि कधी भेटलं मी तुम्हाला हे चप्पल काढून तुम्हाला मारेल मी जास्त बोललं तर चप्पल हा पाय पळते ना याच्याने देऊ का देऊ तुम्हाला? देऊ का आईला निघा. बेकारच काम आहे बघ काय चावट म्हातारा आहे बाई मला माहित नाही आईला ते बेकार बस स्टॉपला पण एवढे चावट म्हातारे येतात म्हणून आता बंद करावं लागेल बस स्टॉपवर येणं बस तर कॅन्सल झाली आहे बघते आता काहीतरी दुसरं जुगाड कवा येते काय माहिती बस बाबा गेलं ना ते म्हातारं गेलं हो गेले ना म्हातारा चप्पल नाही आणलं मी डायरेक्ट बस पटकन आता मात्र तुला काय करू शकतो बस पटकन काय बाबा डोक्याला ताप आहे नाही वाईट दिले त्यांना चला हो. आईला पोऱ्या भारी भरते मला पाहतो तात्या बस गाडी उतर काय बस ना गाडी अरे ते यायच्या तुझ्यासारखा रायवाल तूच काय भारी सेटिंग लावली होती म्या तू येऊन मुचला कुत्र्यासारखा मध्ये सेटिंगला तू आता वैर अरे तुला घेणं काय पडलंय तू गावऱ्या चालले या ना. चौकशा तुला सांगितलं कोणी अरे जाय तू तुला 7-8 दिवस उचलायची पाळी आलीची मी काय म्हणतो तू जक मारली ना बरं मी काय होतो हम्म. तुमच्या या वयात तुम्ही कीर्तन भजन करा मंदिरात पावा का तुम्ही आवा पाहत
अरे आवांची काय गरज आहे आम्हाला? मग आम्हाला फक्त जुगाड लावायचं काम राहते. आणि तू एक काम कर, काय हे शिकवायचं बंद कर. तुम्ही भजन करा, भजे काढा, कोड्या तळा, हे मला तू तू शिकतो. अरे पोऱ्या काय कोण आहे तू? अरे तुझ्यापेक्षा मी उंच झालो. माझ्या लग्नाची तयारी कर. करणार आहे ना? तूच पाहतो बाया. अरे पण मग फिडिंग कशी लावायला लागते माहितीये का? हा कशी वशिल्या ना वशिला. वशिला ना हा वशिला मग. काय तो आहे ना लाच टाकले लाच. कोणी? अला तू जर असं म्हणायला लागला तर लोक, तो वय का ते मापाचं पूर्ण लाईन मारायची. अरे बाबा बायका नको तुला पाहायला. आहे ना मात्र आहे ना घरी. अरे म्हातारी काय करणार आहे बाबा? मग भानगड- नंतर घरी का? हा? अरे काय मूर्खासारखा वागत होती. म्हणजे मी मूर्ख आहे नाही म्हणजे? तू चांगला आहे. अरे तुझं लगीन करावं असं वाटतंय मला. अरे तुमच्या पोटी मी जन्माला आलो नाही. मी चूक केली. हा? चूक केली. अरे चुका लोखंडाच्या वच्याच्या यश हाताला- आहे ना यश आहे. नालायक बाप मानसिबात आलाय. म्हणजे मी नालायक आहे? नाही नालायक कोण वाच राहिलाय. आईला. भाऊ आता तूच राहिला होता नालायक म्हणायचा. आता काय झाले हा? मूर्खा बरोबर आहे ना बिआबरूचं विजेचं जायचं काम झाले. कोणाचं, माझं का तुझं? आता काय तू मूर्ख आणि मी तसा. आता तू ज्याचा बाप मूर्ख आहे, त्याच्या पोराला चांगलं म्हणते का? चांगलंच म्हणते मग. ज्याचा बाप कीर्तनकार आहे ना त्याला लोक त्याच्या पोराला सुद्धा चांगला मान, त्याला सुद्धा माऊली म्हणते या माऊली. हा. मग तूच नालायक तर मला कोण सज्जन मानणार अरे आहे? मला कोण नालायक म्हणतो? मी सज्जन माणूस आहे. तू गपची गाडी बस. हा? जिडे कोणी नाही माचा मार खाशील तू. का बरं? हा त्याला तुका काही रावण झाला का काय? राहून तू गपची गाडी बस आणि घरी चाल. ए माय मी येईल नाही तर काय करील? म्या भारी एकदम लाईन बसवायचं काम चाललं होतं. तो येऊन जख मारली तिकडे मुत्ता कुत्र्यावानी येऊन आडवी तंगडी केली. तू तो त्या कामाला जाय बरं. बर तू घरी ये घरी ये. मी पाहिलं घरच पठ्ठ्याच आहे. घरी ये घरी. तू घरी ये फक्त तुझ्या आईला तू काय दम देतो काय येड्या? घरी ये. कोण? तुला घर कोंडून येतो जगा एखादा खोबा काढून टाकी. तू खोबा जागी खोबा काढला ना हा तू घरात बस. मला फुकटचा दवाखाना साहेबांनी करेल. गेला पाहिजे ना फुकाचा जसे बुड्याला खरकत. अरे काला फोन केला का गाडी घरी येते न्यायला? बुड्याला खरका लागला का हम्म. त्याच्यावर मुरम टाक. जाय जाय वय. तुझ्या टिंगरा जाऊ साल्टली अरे जातो का पाहतो तू ते पाय वय जाय वय. घरी 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 तू दाखव. घरी तर मी काय चावडीत मुकाम नाही करणार वय. माणूस काय? जाऊ दे, जाऊ दे. यायचा बॅग करते का? त्यामुळे मला बायको भेटलं माहिती मूर्खा. मग मी मरू का? मला तर चांगलं मारा मोकळा होईल. जाय वय. ऐ, मूर्ख कुठला हा? मला नालायक म्हणतो आणि माझ्या शहरावर येऊन मुततो. पाहतो तुझ्याकडं. गाडीवर बसायला सांगतो ना मी पायी का होईना जातो. तिथे हायचा हारा मी तिथे.